हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्या नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आलेली आहे असुरवन ह्या मराठी चित्रपटाचे डिरेक्टर आणि स्टारकास्ट टीम. येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे. खरं तर कांतारा साउथ मूव्हीमधील कांतारा स्टाईल सारखं काहीतरी ह्या चित्रपटात आपल्याला वेगळेपणा पाहायला मिळतोय. पण नेमकी काय स्टोरी आहे, काय गोष्ट आहे ह्या चित्रपटाची, हे आज आपण जाणून घेऊया. तसंच ह्या चित्रपटामध्ये काम करताना कलाकारांचा अनुभव कसा होता, त्यांना काय वेगळे एक्सपिरियन्सेस आले, त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला आणि असुरवनचे डिरेक्टर आणि स्टारकास्ट टीम त्यांच्यासोबतच्या ह्या गप्पांना. हाय, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत असो आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये. आणि कसे आहात? कारण 5 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कमी दिवस राहिलेले आहेत. आपण ते बटरफ्लाईज बोलतो ना, पोटामध्ये असतात. तर तसं नर्व्हसनेस आणि किती बटरफ्लाईज उडतायत. काय सांगशील विश्वास, कसं वाटतंय? मला मला ॲक्च्युली प्रचंड आनंद होतोय. हो. लहानपणीपासूनचं एक स्वप्न असतं म्हणजे ॲटलीस्ट 10वी-12वी मध्ये तुम्ही बघितलं. सोशल मीडियावर तुम्ही स्वप्न बघता आणि ते प्रत्यक्षात येणं म्हटल्यानंतर माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मॅनिफेस्ट केलेलं असेल आणि ते आता सत्यात उतरलंय असं एक्झॅक्टली, काहीच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मला स्वप्नच वाटतंय ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटल्यानंतर. खूप छान, खूप छान. काय सांगशील सचिन? 2015 पासून मी काम करतो ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक फिल्म मेकरचं स्वप्न असतं की आपली सिनेमा मोठ्या पडद्यावर आली पाहिजे. बरोबर. तर ते आता 5 डिसेंबरला येतं. सो सगळे एक्सप्रेशन्स माझ्या मनामध्ये आहेत. एक्साइटमेंट आहे, नर्वस पण आहे की लोकांना आता ते काम कसं वाटणार आहे. पण एक्सायटेड आहोत. या एक्झॅक्टली बटरफ्लायज इन स्टमक. आणि एक्सायटेड डेफिनेटली आहे मी, कारण ज्या दिवशी शूट संपलंय आमचं या सिनेमाचं आणि ज्या दिवशी डबिंग संपलेलं आहे त्या दिवसापासून मी फक्त वाट पाहते की कधी एकदा ते स्क्रीनवरती येते आणि कधी एकदा माझं काम लोकांना बघायला मिळतंय, स्पेशली माझ्या फॅमिलीला. येस. बिलकुल. खरं तर तुम्ही भरपूर कामं केलेली आहेत, म्हणजे मोठा तगडा अनुभव आहे. हो. पण तरी नवीन एखादी गोष्ट असताना वेगळा नर्व्हसनेस असतो का? माझ्यासाठी हो, नर्व्हसनेस म्हणू शकतेस किंवा एक्साइटमेंट म्हणू शकते. कारण की प्रत्येक प्रोजेक्ट हा मी नवीन प्रोजेक्ट म्हणूनच म्हणजे आता ऑलमोस्ट झाली 15-1 वर्ष झाली फुल टाईम ॲक्टर म्हणून काम हो. करतोय. आणि तू जसं मगाशी म्हणालीस की मॅनिफेस्ट केलंस का? हो, हो, हो. तर मग हे वर्ष तसं बघायला गेलं तर खूप वाईटच गेलेले येस, बऱ्याच येस. जणांना, म्हणजे सगळ्याच हो, हो, ॲस्पेक्टनी. हो. पण कुठेतरी चांगलं घडावं किंवा आपण म्हणतो ना, की हे असे काहीतरी चांगले इंटरव्ह्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडाव्यात आणि हे वर्ष संपता हे खूप चलो. चांगलं काहीतरी देऊन जाते आणि असुरवनच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी घडतात, याचा खूप आनंद होतो. सचिन, तुझ्याकडे मी सगळ्यात आधी येईन. फार वेगळं नाव आहे असुरवन आणि आता ट्रेलर आणि टीजर सुद्धा लॉन्च झालाय आणि खूप सुंदर प्रतिसाद येत आहेत सगळ्यांचे. कुठेतरी असं म्हटलं जातं की आता साऊथचा कांतारा मराठीमध्ये आपल्याला इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळणार आहे का? हां, एकतर आम्हाला सगळे कमेंट्स येतात की हे कंटाळासारखं फील होतंय. 2 एक्सप्रेशन माझे आहे त्याच्यावर की हां, चांगलं पण वाटतंय की अरे कंटाळासोबत आपलं कंपेअर होतंय. कंपॅरिझन होते. आणि येस. एक सांगणं पण आहे की तुम्हाला जरी वाटत असेल ते कंटाळासारखं, पण हे पूर्ण वेगळं आहे. तो ओके. त्या त्या इंडस्ट्रीचा कंटाळा होता. हा मराठी मराठी इंडस्ट्रीमधला इंडस्ट्रीचा आहे. वेगळा प्रयत्न आहे असुरवन. तर मी जेव्हा कंटारा पाहिला होता फर्स्ट पार्ट, हं, तर हं. तेव्हा फार असं वेगळं वाटलं होतं, की ही लोकं त्यांची संस्कृती एवढ्या अभिमानाने त्यांच्या मोठ्या पडद्यावर मांडतायत. तर बरोबर. आपण का नाही? आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेगळ्या संस्कृती आहेत, त्या आपण पण मांडल्या पाहिजेत. तर मग हे ज्या फिल्ममध्ये दिसतायत संस्कृती, वारली संस्कृती असेल, ती हो. माझ्या गावची आहे. तर माझ्या वडिलांसोबत माझं कन्व्हर्सेशन तेच चालू होतं, की वडील माझ्या मागे लागले होते, की "अरे, ते लोकं त्यांची संस्कृती दाखवत आहेत, तर तू का नाही दाखवत आहे? हे आपल्या गावचं आणि ते तुझ्यामध्ये आहे. बरोबर. तर ते तू चांगल्या पद्धतीने पडद्यावर मांडू शकतोस." आणि हे माझ्या वडिलांचं पण स्वप्न होतं. तर मी ते 2021 साली त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ही 4 वर्षाची मेहनत आहे. अच्छा. हां. तर ह्याच्यात आता सगळे जे तुम्ही म्हणालात, की कथा पण माझी आहे हे हो, सगळं. हो, हो. हां, तर हे लिहिताना फक्त मी रायटरच होतो हं. आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी ही माझी कथा ऐकली होती आणि ते बोलले, की "ही तू डिरेक्ट कर." आणि जेव्हा आम्ही ह्याचं सगळं फायनान्स वगैरे बघत होतो, कारण की ही फिल्म पेपरवर खूप महागडी दिसत होती, कारण की हे खूप ह्याच्यात व्ही-एफ-एक्स होणार होते आणि ह्याचे लोकेशन्स खूप होते. तर तेव्हा आमचं सगळ्या टीमचं कन्व्हर्सेशन हेच चालू होतं, की आपण ही पेजवर महागडी दिसते, पण ही पडद्यावर करताना आपण कसं हे कॉम्प्रोमाईज करूयात, की जे व्ही-एफ-एक्स लागणार आहे, ते रॉ आपण दाखवूया. जसं ओके. मल्याळम हो, सिनेमामध्ये आपण हो. बघतो, की ते नॅचरल लोकेशन्समध्ये शूट करतात. तर तसं बरोबर. कॉस्टिंग आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. पण तो इम्पॅक्ट तसा राहिला पाहिजे, की लोकांना ते जंगल तसंच दिसलं पाहिजे, ते गाव तसंच जाणवलं पाहिजे, तो फील आला पाहिजे. जर पाहिजे. असुरवन आपण नाव हो, घेतोय, हो. तर तो सगळा फील आला पाहिजे.
सो हे सगळ्या टीमचीच एक माझ्या सपोर्टला उभे राहिले आणि जो महागडा सिनेमा होणार होता तो तर कमी सगळ्यांच्या budget मध्ये. कमी ह्याच्यात पण तेवढाच इम्पॅक्टफुल आम्ही करू शकलो. तर सगळेच म्युझिकच्या बाबतीत मी सांगेन की ही पहिल्यांदाच म्युझिक ह्या फिल्ममध्ये केलं आहे. कारण जे काही इन्स्ट्रुमेंट ह्याच्यात वापरले जाणार होते, जे तारपा आहे, या वारली हम्म. समाजामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, एकॉस्टिक असतात, ती बरोबर. प्रोग्रामिंग नसतात. हम्म, तर असं म्युझिक कोणी केलंच नव्हतं आणि कोणाला आयडिया येत नव्हती की मला काय हवंय. हम्म. तर तेव्हा पण माझं हे चाललं की मी प्रयत्न करायला पाहिजे कारण की मला माहिती आहे ते काय साऊंड करायला पाहिजे. तर त्यासाठी मी हा प्रयत्न केला की संगीतकार म्हणून आपणच उतरूयात आणि 2 गाणी जी आहेत असुरवन आणि डोंगर देवा म्हणून Okay. ज्या या फिल्मचं सगळं थीम सांगते. तर मीच तो प्रयत्न केला आणि बघूयात आता ते YouTubeवर आलेलं आहे स्वप्नस्वरूप YouTube चॅनलवर. तर तुम्ही बघा आणि नक्की सांगा आम्हाला कसं ट्रेलरला वाटतं. खूप सुंदर प्रतिसाद येस मिळतोय, येस हो सगळ्यांचे हो छान कमेंट्स येतात आणि नाव पण फार वेगळं आहे, हा असुरवन. असुरवन आणि yes. ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये जी संस्कृती दाखवली जाते हम्म. ती कुठेतरी वारली वारली संस्कृती, मला संस्कृती ह्याबद्दल yes. थोडंसं ऐकायला आवडेल. हो ह्यामध्ये एक वाडा तालुका आहे हम्म. ठाणे जिल्ह्यातलंच. तर तिथे आदिवासी परंपरा चालते रवाळ नावाची. अच्छा. तिथे देवाचे सोंग घालून जसं आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल की एक वाघाचा मुकुट घालून एक हो, हो. नाचतोय. हो. तर वाघ म्हणजे तिकडचा देव मानला जातो वाघोबा. ओके. त्याला फिरस्ता नाव पण आहे की तो जंगलाची रक्षण करत असतो. राखणदार, जसं कोकणात राखणदार बोलतात तसं बरोबर. तिकडे फिरस्ता बोलतात. ओके. तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण असुर नाव ऐकल्यानंतर हे देव नाहीये, तर असुर असुर, हा हे निगेटिव्हला जाते की Yes. राक्षस वगैरे. तर तिकडची जी लोक आहेत म्हणजे जंगल वाचवण्यासाठी तो देव त्या लोकांवर धाक पण ठेवून आहे. त्या लोकांना भीती पण वाटते म्हणून लोकांनी त्याला राक्षसच नाव दिलंय. देव म्हणूनच मानतात पण त्याला त्याची भीती पण आहे. त्याच्यामुळे त्याला असुर असं तिथे बोललं जातं. त्याच्यामुळे एक असुराचं ते वन आहे. ते एक राक्षसाचं जंगल आहे. असं म्हणून ते एक टायटल आम्ही केलंय. मी विपुलजी तुमच्याकडे सगळ्यात आधी येईन. तर जेव्हा ही गोष्ट तुमच्याकडे आली, ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आली आणि त्यातली भूमिका, सो फर्स्ट थॉट काय आला आणि हा चित्रपट तुमच्यापर्यंत कसा पोहोचला सगळ्यात आधी? सगळ्यात आधी मी हे सांगेन की हा चित्रपट माझ्यापर्यंत कसा पोहोचला. मी सचिनला खूप आधीपासून ओळखतो आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एस्पेशली मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये त्याचा खूप दबदबा आहे असं मी म्हणेन. आणि त्याच दरम्यान आमचं सहज नॉर्मली बोलणं व्हायचं फेसबुकवर किंवा याच्यावर. आणि एक दिवस माझी हे एक वेब सिरीज रिलीज झाली समांतरचं सीझन 2. हो, हो, हो. हां. समाज तर मध्ये. त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट विपुल हो, देव हो. नावाचं कॅरेक्टर केलं होतं आणि ती सीरीज यांनी बिंज वॉच केली आणि मला रात्री साधारण एक लेट नाईट ह्याचा मला मेसेज आला की भाई तुझी सीरीज बघितली आणि आपण लवकरच एकत्र काम करतोय. वाव. आणि तो काळ होता लॉकडाऊनचाच काळ होता आणि लॉकडाऊनच्या काळात आहे ना बरेच कलाकार काम नसल्यामुळे आम्ही खूप जण घरी होतो. काही जण गोव्याला शूट करत होते किंवा हे. तर आहे ना त्यावेळेला ही एक आलेली होप असते ना, रे ऑफ होप, ही खूप इम्पॉर्टंट असते. आणि माझ्यासाठी ती सिरीज पाहिल्यानंतर पहिला कॉल जो आला इंडस्ट्रीमधला की आपण एकत्र काम करतोय, फक्त आश्वासन नाही, ॲश्युरन्स होतं त्याच्यामध्ये की मला तू भेट, आपण 2 दिवसात भेटतो. आणि ह्याने मला सांगितलं की हे गोरख नावाचं कॅरेक्टर आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ओके. आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन ह्याचं तू करतोयस. आणि मग या फिल्मचं साऊंड काय असेल म्हणजे ना एकदा आता डिरेक्टर आणि ऍक्टर हो. एकत्र बसल्यानंतर आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका डिरेक्ट केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग मला ते प्रश्न पडणं बरोबर. आणि त्यांनी मला साजेशी अपेक्षित उत्तरं देणं हे आमचं मग रोज व्हायचं. मग रोज आम्ही एक कुठली तरी एखादी मल्याळम फिल्म बघायचो कारण की आम्ही दोघं त्या फिल्मचे त्या इंडस्ट्रीचे चाहते आहोत. आणि मग मी म्हणायचो की सचिन हे बघ ह्याच्यामध्ये हा जो इन्स्पेक्टर आहे ना ह्याचा हे कसं वाटतंय तुला, बरोबर. हा बाज कसा वाटतोय किंवा हम्म. हा. कारण की इन्स्पेक्टर म्हटल्यानंतर आपल्याला गरज नाही की ते आक्रस्थळेपणा आला बरोबर. पाहिजे, हो, ती हो. डॅशिंग एंट्री झाली हो. पाहिजे, नाही. तर तो ह्यानी एकच गोष्ट सांगितली होती की मला गोरख सटल हवाय. कारण की तो ऑलरेडी त्याचं पर्सनल लॉस भरपूर झालेला आहे ओके. तिकडे. Character हां, मध्ये. कॅरेक्टर वाईज त्याचा हो. पर्सनल लॉस झालेला आहे, फॅमिली वाईज. तर तो बॅक ऑफ द माइंड हे होत असताना जेव्हा तू एक केस हाताळतोयस प्रोफेशनल लेवलला, तर ती म्हणजे ती जी मुलगी हरवली आहे तर ती स्वतःची मुलगी समजूनच त्याचं इन्व्हेस्टिगेशन जर तू केलंस ते पर्सनल लॉस बॅक ऑफ द माइंड ठेवून, बरोबर. तर ते कॅरेक्टर आणखी एनहान्स होईल. बरोबर.
तर मग म्हटलं की सचिन हा थॉट अमेझिंग आहे आणि आपण स्ट्रेट फुल ऑन फिल्ममध्ये तोच मूड कॅरी करूया आणि कम्प्लीट फिल्ममध्ये मी तोच मूड कॅरी केलेला आहे. म्हणजे ओढून ताणून आणलेली कॉमेडी नाहीये, तर ती बरोबर. सिच्युएशन वाईज घडलेली कॉमेडी आहे. म्हणजे इमोशनल टच आहे त्या कॅरेक्टरला ऍब्सोल्युटली, असं मी म्हणेन. ऍब्सोल्युटली. नक्की. येस, येस. आणि कोणती गोष्ट आवडली जेव्हा स्क्रिप्ट हातात आली? एक तर स्टोरी खूप म्हणजे अमेझिंग, म्हणजे ज्या ओके. पद्धतीने त्याने बरं कुठेच असं म्हणजे म्हणतात ना, की आपण त्याच्यामध्ये अंधश्रद्धेला किंवा कशाला खत पाणी हे घालतच नाहीये. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की आपण कुठेतरी ही फिल्म म्हणजे ना एक चळवळ आहे. जंगल बचाव, जमीन बचाव, म्हणजे एक जे कन्झर्वेशन आपण जे करतो ना, हम्म. की ऍक्टर म्हणून आपलं पण एक बरीच जण म्हणतात ना, की तुमचं काय चालेल. हे आहे, बरोबर. तुमचं म्हणजे योगदान काय आहे योगदान. ह्या ओव्हरऑल निसर्गाशी किंवा हे. तर हे असुरवन ही फिल्म आमचं योगदान आहे. खूप छान. एक क्रिएटिव्ह योगदान आहे, की किमान ते बघितल्यानंतर ती फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल, की नाही यार, मला सुद्धा माझ्या गावातलं जे काही छोटंसं जंगल आहे किंवा माझ्या गावामध्ये जी काही आपण म्हणतो ना, की एक वाडी आहे किंवा एक शेतसरा आहे किंवा जे काही असेल, कुरण असेल, तिथे जाऊन मी माझ्या झाडांबरोबर मी काय बोलतोय, मी किती त्यांना फील करतोय, हे माझं कर्तव्य, मी कशा पद्धतीने त्यांना वाचवतोय. खूप छान. दीप्ती तुझ्याकडे वळेन. आणि भोंगा हा पहिला चित्रपट आणि त्याला अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, नॅशनल अवॉर्ड. सो काय सांगशील, हा चित्रपट जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा कशी भावना होती? म्हणजे किती आनंद होता? काय होतं वेगळं फिलिंग? लॉकडाऊन नंतर ह्या फिल्मचं प्रोसेस सुरू झालं हं. आणि मी सचिनला आधी ओळखत नव्हते. ओके. मी या सिनेमा निमित्तानेच त्याला भेटले होते. मी जेव्हा फिल्म ऐकली, त्यावेळेस माझ्या मनात असं आलं, की यार म्हणजे सचिननी माझं जे कॅरेक्टर मी याच्यात जे काही प्ले करतीये, ते इतक्या सुंदर पद्धतीने त्याने लिहिलेलं आहे ना, म्हणजे आय स्टार्टेड थिंकिंग की अ, हा जो रोल आहे, तो कोणत्याही ॲक्टरसाठी ड्रीम रोल असावा तसाच आहे. कारण इतके शेड्स आहेत ना त्या कॅरेक्टरला. ती जी मुलगी आहे, जी पोस्टरवर दिसते तुम्हाला, तिला डोंगरदेव घेऊन जातो आणि तिला शोधण्यासाठी म्हणून मी शहरातून त्या गावात आली आहे. आणि तिला शोधण्याच्या त्या प्रोसेसमध्ये त्या वेगवेगळ्या वळणांवरती इतक्या भयानक गोष्टी उलगडत जातात आणि त्या प्रत्येक गोष्टी म्हणजे जशा जशा त्या गोष्टी उलगडत जातात तसं तसं ते माझं कॅरेक्टर बदलत जाते फिल्ममध्ये. ओके. आणि शेवटी म्हणजे लोकांना जे काही प्रेक्षक येतील थिएटरमध्ये त्यांच्यासाठी एक सरप्राइझिंग एंड असणार आहे माझ्या कॅरेक्टरचं. तो फोन आला असेल. लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन एक्झॅक्टली नंतर. डेट मला आठवत नाहीये, पण 2021 ची गोष्ट आहे. त्याच ओके. वेळी मी सिनेमा ऐकला होता आणि एंडला आमचं शूटिंग वगैरे सुरू झालं आणि कॉन्सेप्ट असा होता की रिअल लोकेशनला जाऊन शूट करायचंय. त्यामुळे ती पण एक एक्साइटमेंट फॅक्टर होतीच आणि ऑफकोर्स स्टोरी इतकी सुंदर आहे या फिल्मची. म्हणजे अ, सगळेच म्हणतात की आमच्या सिनेमाची स्टोरी वेगळी आहे, वेगळी आहे. पण मी खरंच सांगतेय, या जॉनरचा सिनेमा मराठीत मला असं वाटतं पहिल्यांदाच आला असणार आहे. कारण एकतर शूट करतानाच ऑन सेट आम्हाला ते जाणवत होतं, ज्या पद्धतीनं आमचं शूट सुरू होतं. म्हणजे आपल्याला कळतं की सीन्स वगैरे सुरू असताना की बरोबर. काहीतरी एक सुंदर कलाकृती आम्ही घडवतोय, असा तो फील आला होता. आणि वाइब्स सांगतात तुम्हाला जेव्हा तुम्ही सेटवर असतात, त्या आजूबाजूचं जे माहोल आहे, वाइब्स आहे, शूट करताना तुम्ही ज्या पद्धतीनं शूट करताय ते सगळं कळतं. आणि मुळात सचिनबद्दल सांगायचं झालं तर तो इतका डाऊन टू अर्थ आहे आणि इतका तो फ्लेक्झिबल आहे ना काही गोष्टींमध्ये. म्हणजे काय म्हणतात त्याला, अ, एकतर तो मुळात वाडा या परिसरात राहिलेला आहे आणि वारली कम्युनिटीला तो बिलॉंग करतो. त्याच्यामुळे फिल्मची जी स्टोरी आहे, जे काही बेस वर्क होतं ते इतकं स्ट्राँग होतं की ऑन सेट काही कन्फ्युजनच नव्हतं. पण माझ्या कॅरेक्टरला घेऊन जेव्हा आमचं डिस्कशन व्हायचं, जर असं काही सजेशन्स वगैरे यायच्या, त्यावेळी तो खूप अगदी मोठ्या मनाने तो ते ॲक्सेप्ट करायचा आणि त्या पद्धतीनं आम्ही बदल पण करायचो. त्यामुळे शूट करताना खूप मजा आली आणि खूप वेगळं कॅरेक्टर माझं तुम्हाला बघायला मिळेल. कारण असा कॅरेक्टर मी आत्तापर्यंत प्ले केलेला नाहीये. हो. विश्वास, मी तुझ्याकडे येईन. इन्स्टाचा चाहता, म्हणजे खूप फॉलोअर्स आहे खरं तर तुझे, आणि पहिला चित्रपट आहे. कसं वाटतंय? हा कॉल तुझ्यापर्यंत कसा आला आणि तुझी भूमिका काय आहे यात? मुळात हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. मला आतापर्यंत कोणत्याच रिपोर्टरने विचारला नाही. बट 2021 ची गोष्ट आहे. मला सगळ्यात अगोदर कॉल आलेला सचिनचा. ओके. सचिन चांदवडेचा. सचिन चांदवडे ॲक्च्युली आमचा कॉमन फ्रेंड होता. माझा इन्स्टावर मित्र होता. आणि त्याच्यानंतर आमची एक क्रू मेंबर पण आहे वैभवी नावाची. तर सचिनने ॲक्च्युली माझी प्रोफाईल सेंड केली वैभवीला. वैभवीने दाखवली ॲक्च्युली सचिन सरांना.
आणि त्याच्यानंतर मग मला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं. ऑडिशनसाठी खूप मुलं होते ॲक्च्युली, मी त्यांना ओळखतही नव्हतो. हा. पण ते आता मला माहिती नाही कुठे आहेत काय, बट ऑडिशनसाठी भरपूर मुलं होते. आणि त्याच्यानंतर मग स्क्रिप्ट वगैरे जेव्हा दिली तेव्हा म्हणजे ॲक्च्युली पेजेस दिलं होतं एक, ते स्क्रिप्ट वगैरे आम्ही बोललो तिथे, कॅमेरा वगैरे लावलेला होता. आणि त्याच्यानंतर मग मी घरी चालला गेलो. बाबा हम्म. ठीक आहे, चला झालं, माहिती नाही कधी कळेल ऑडिशन काय. झाली आणि आता येस, तू घरी येस. गेला. आणि मी एक्सपेक्टही केलं नव्हतं, पण मला अगदी 3-4 दिवसानंतर परत कॉल आला. आम्ही एक कॅफेवर बसलेलो होतो. कॅफेचं नाव मला आठवत नाही. बट त्याच्यानंतर मग सचिन सरांनी माझ्यासमोर डायरेक्ट स्क्रिप्टच ठेवून दिली. म्हटलं, "अरे भाई!" येस, आता चला काम झालंय. बरोबर. पण ती ॲक्च्युली सुरुवात होती. कारण ती स्क्रिप्ट बघणं, कारण मी याच्या अगोदर एकही स्क्रिप्ट मला माहितीच नव्हतं ॲक्च्युली स्क्रिप्ट काय असते, डायलॉग डिलिव्हरी काय असते, बरोबर, कुठे बरोबर. पॉजेस, कुठे येस. म्हणजे अजिबातच गंध नव्हता पहिला त्या एक्सपिरियन्स गोष्टींचा. असेल हा येस. सगळा तुझ्यासाठी. मी सरळ सचिन सरांना सांगून दिलं होतं, की भाई असा-असा विषय आहे. आणि त्याच्यानंतर ह्या माणसाने प्रचंड माझ्याकडून काम करून घेतलेलं आहे. म्हणजे खूपच जास्त 6-7 महिने जवळपास मी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तेव्हा मी इराणमध्ये राहायचो. आणि खूप जास्त काम करून घेतलं. म्हणजे माझी बॉडी लँग्वेज असेल, माझे प्रोनाउन्सिएशन असेल, त्याच्यानंतर रीडिंग असेल, वेगवेगळं साहित्य वाचणं असेल. तर असा विषय नाही झाला, की भाई माझं ऑडिशन झालं आणि लगेच शूट लागलं म्हणून. माझ्या आयुष्यामध्ये हे खरंच खूपच वेगळा ट्रॅक होता. खूप जास्त काम करावं लागलं मला माझ्या स्वतःवर. व्हर्टिकल पासून हॉरिझॉन्टल वर आणायचं होतं. येस, तो महत्वाचा बदल होता. म्हणजे 360 डिग्री बदल झाला, बदल होता. पण त्याच्यासाठी तू मेहनत सुद्धा स्वतः येस, खूप डेफिनेटली. घेतली. म्हणजे आज आपण हे कॉन्व्हर्सेशन करतोय. हो. तू जर मला 4 वर्षांपूर्वी भेटली असती ना, मला अजिबात बोलता यायचं नाही. येस, असा तुझी प्रवास झाला. भूमिका काय आहे ह्या याच्यामध्ये चित्रपटामध्ये? ॲक्च्युली मी एक साईराज नावाची भूमिका करतोय, सरपंचाच्या मुलाची. आता डेफिनेटली सरपंचाचा मुलगा हो. म्हटल्यानंतर राजकारणी. राजकारणी. आणि मला ॲक्च्युली मी जसा आहे, मी तसाच दिसतोय तुम्हाला. आणि हो. ते माझं नशीब म्हणता येईल, की भाई मला हँडसमच दाखवलंय खूप जास्त. म्हणजे त्यावर तुला जास्त मेहनत नाही करावी येस, लागली. फक्त मला थोडीफार मेहनत जी करावी लागली ती भाषेवर. कारण माझी भाषा वेगळी, मी पुण्याला आल्यानंतर वेगळी भाषा शिकलो, थोडीफार इंग्लिश शिकलो. त्याच्यानंतर यांची भाषा तर प्रचंड वेगळी. त्याच्यामुळे ते शब्द वापरणं, ते म्हणजे वर-खाली त्याचा चढ-उतार, आणि येस, मला भाषेवरच प्रचंड काम करावं लागलं. मी तुला विश्वास अजून एक थोडा वेगळा प्रश्न येस, विचारेन, डेफिनेटली. की जेव्हा आपण अचानक असतो ना, की काम करणारे इंडस्ट्रीमधले लोक असतात आणि हम्म. आपण त्या इंडस्ट्रीशी आपला काही संबंध नसतो, पण अचानक डेस्टिनी आपल्याला तिथे आणते आणि आपल्याला ते काम मिळतं. तर अनेकदा कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये येतो, की अरे आपल्याला हे जमेल का नाही, किंवा भीती वाटते, सेल्फ डाऊट येतो. सो अशा वेळेला कशा पद्धतीने काम करावं असं तुला वाटतं? हे बघ, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट माझ्यामध्ये ही होती, की मला माहिती होतं, की भाई मी कॅमेऱ्यावर खूप हँडसम दिसतो. खूप छान. मला फक्त दुसऱ्या गोष्टींवर काम करायचं होतं. कारण मी जवळपास 8-10 वर्षांचा गॅप होता आणि मी साहित्य वाचलंच नव्हतं. माझं वाचनच नव्हतं अजिबात. नव्हतं, आणि बरोबर. मला डायलॉग डिलिव्हरी काय असते हे कॅमेऱ्यावर माहितीच नव्हतं. त्या अगोदर मी प्रचंड अल्बम सॉन्ग्समध्ये वगैरे काम केलेलं. मला माहिती होतं, की मला याच्यावरच काम करायचंय. आणि डेफिनेटली माझ्यासोबत एवढे चांगले कलाकार होते. विपुलदांची डायलॉग हो, डिलिव्हरी हो, असेल, हो. किंवा दीप्तीचं कॉन्व्हर्सेशन स्किल असेल, त्याच्यानंतर सचिन सरांनी माझ्यावर घेतलेली मेहनत असेल. तर ही ॲक्च्युली माझ्यासोबत लोकं खूप छान भेटली आणि ते मी माझं नशीब समजतो, की मला एवढ्या चांगल्या मातब्बर कलाकारांसोबत काम करायला मिळेल. मी खरंच कृतज्ञ आहे सगळ्यांचा. आणि त्याच्यानंतर विषय असा आहे, की मला वेळही खूप चांगला मिळाला याच्यामध्ये. जेव्हा मला ऑडिशन दिलं, ऑडिशन नंतर मला 1 वर्षाचा गॅप मिळाला तो. जिथे तू सराव सगळा करू शकला, येस, मेहनत येस. करू आणि शकला. वर्कशॉपसाठी पण आम्ही सरळ त्या लोकेशनवरच गेलेलो. त्याच्यामुळे मला त्या गोष्टी खरंच खूपच जास्त कम्फर्टेबल गेल्या. असा विषय नाही, की खूपच मला फ्रस्ट्रेशन आलेलं किंवा खूप जास्त, की बाबा तुला आता कसं वेळ करायचं. मिळाला मेन म्हणजे ते एक्झॅक्टली, सगळे खूप जास्त सराव वेळ मिळाला. करण्यासाठी मेहनत तू केलीस. एक्झॅक्टली. सचिन सर, मी तुम्हाला विचारेन, फर्स्ट ह्याचं जेव्हा काय म्हणतो सीन शूट होता, कसा होता फर्स्ट शूट ह्याचा सीनचा? काय रिटेक किती घेतले होते? सीनपेक्षा तो म्हणाला, की एक वर्ष का लागलं? हा, हा, हा. एक तर ते भाषेवर आणि हा, हा. सगळं. मग जे एकांकिकासाठी आम्ही वर्कशॉप्स घेतो, हा, हा. ऍक्टिंगचे सगळे ते पेन्सिल वगैरे ते हा, जिभेमध्ये हा, हा. ठेवणं Yes, yes, yes. वगैरे पासून असेल, सगळी पुस्तकं त्याला रिकमेंड करणं तिथून. आणि जेव्हा तो झाला रेडी आणि ते, कारण की मला कॉन्फिडन्स आला पाहिजे, की आता आपण सेटवर जाऊ शकतो. बरोबर. तर मी सगळ्यांशी भेटत होतो, की हा, हा. विपुलला तो कॅरेक्टर कळालाय का? हा, हा. दीप्तीला तो कॅरेक्टर कळालाय का? तर प्रत्येक आर्टिस्टना मी भेटत होतो, की जेव्हा मी शेवटचं ह्यांना गावी घेऊन गेलो होतो माझ्या, अच्छा, की म्हणजे मला ते हा, ती सगळी संस्कृती असेल, हा, या हा, तिकडची हा. लोकं कशी बोलतात, काय बोलतात, त्यासाठी ह्यांना मी आठवड्यावर अगोदरच घेऊन गेलो होतो तिकडे. तिकडे ह्यांचं जे बोलणं होतं त्यांच्यासोबत, आणि तो कॉन्फिडन्स आला, की अब करू ये रेडी है, रेडी आहे, अभी मैं जा सकता हूँ सेट पे. करू हे शकतो. कॅरेक्टर हा, झाले, छान. विश्वास सगळं त्या मोल्ड झालेले कॅरेक्टरमध्ये आहेत शिरलाय. त्याच्यामध्ये. येस. आणि तो खूप कमाल खूप क्षण छान. होता.
लोकेशन वरती येईन मी, कारण मी बघते की फार वेगळी, म्हणजे डोंगर दाखवलेला आहे आणि हो. कुठेतरी लोकेशन फार वेगळी आहे. हम्म. ते एक्झॅक्टली जसं म्हणाली दीप्ती की रिअल लोकेशन वरती हे सगळं हो, काही हो. शूट आहे. तर कुठली हम्म. लोकेशन होती? आणि चित्रपट जसं असुरवन फार वेगळं आहे, हम्म. कांतारा आपण थोडंसं म्हणतोय. हम्म. सो जेव्हा असे चित्रपट आपण करतो आणि त्या कॅरेक्टरमध्ये भूमिकेमध्ये घुसतो, तेव्हा फार वेगळे एक्सपिरियन्स सुद्धा हो, येतात. हो. तर असे काही तुम्हाला कामं करताना काही एक्सपिरियन्स आले का? हे शूट झालंय ठाणे जिल्ह्यातलेच काही गाव आहेत. बोहनोली गाव, एक ओके. अंबरनाथ मध्ये जे आदिवासी पाडा दाखवला होता, तर ओके. ते बोहनोली गाव म्हणून आहे, तिथे शूट झालंय. आणि काही सीन जे आहेत, जे जंगल आहे, ते माझ्याच गावी, जिथे ऍक्च्युअल मध्ये ही घटना घडली होती. कुठे गाव? हे वाडा तालुक्यातलंच वाडा आहे. तालुक्यातलंच, हा, ओके. हमरापूर नावाचं एक गाव आहे. तर हमरापूर. हा, अच्छा. तिथे ही घटना घडली होती. तर जेव्हा आता ती घटना काय होती ते मी सांगतो. कारण की पण ही सत्य येस, घटना आहे? सत्य घटना आहे. येस, अच्छा. येस. ही म्हणजे सत्य सत्य घटनेवर आधारित आधारित आपण आहे. असा हा हो, चित्रपट हो. म्हणू फक्त शकतो. त्यातले थोडेसे मी संदर्भ घेतलेत फिल्ममध्ये. पूर्ण पूर्ण ती नाही गोष्ट आपण म्हणू घेतली नाही. शकतो. सगळं काम चालू होतं. मला जंगल तर थीम होतीच हम्म. माझी. तर त्या रिलेटेड मी एक गोष्ट गुंफण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तेव्हाच एक माझ्या गावामध्ये एक घटना घडली होती, की एक रवाळ जो प्रकार असतो, की जागरण गोंधळ हो, असतं, हो. तसं चालू असताना एक 8 वर्षाची मुलगी तिथून गायब झाली. हम्म. आणि गावची लोकं पहिलं पोलीस किंवा डॉक्टरकडे जाण्या अगोदर ते तांत्रिक-मांत्रिक ह्यांच्याकडे पहिले जातात. हो, हो. त्यांना त्यावेळेस प्रेफरन्स असं. पहिला देतात ते. तर तिकडे जेव्हा ती लोकं गेली आणि ते तांत्रिकांकडून कळलं, की "अरे, ही मुलगी आहे ना, ही तुम्ही काहीतरी रवाळमध्ये चुकलंय तुमचं. देवाचा कोप झालाय. त्याच्यामुळे तो डोंगर देवाने त्या मुलीला गायब केलंय आणि तिने घेऊन गेलाय तो त्या जंगलामध्ये." आणि त्या जंगलामधून कोण रिटर्न येत नसतं. म्हणजे कोण गायब झालं त्या जंगलामध्ये, तर रिटर्न येत नसतं. रिटर्न येत. तर हे मी ऐकलं आणि हे फार इंटरेस्टिंग वाटलं, की हे बरोबर. माझ्या त्या स्टोरीला अजून डेप्थ आणू शकतं. 2022 साली पण गाव मधली जी कॅरेक्टर्स आहेत, ती काय विचार करतात बरोबर. ह्या घटनेवर. एवढं नॉर्मल ते रिएक्ट होत होते ना, एवढी सीरियस घटना होऊन पण. तर तेव्हाच वाटलं, की हां, ह्या कॅरेक्टर्सना मला गोष्टींमध्ये टाकायचंय. आणि मग तिथून त्या असुरवन स्टोरीची सुरुवात झाली होती आणि मला ते एक बेस मिळाला होता, की हां, मला जे काय सांगायचं ते इथून आता आपण सांगू शकतो. तर जेव्हा पूर्ण शूट सुरू होतं, सगळे आम्ही लोकेशन फायनल्स केले. पण ते जंगलच सापडत नव्हतं आणि हम्म. सगळ्यांचं असं चालू होतं, की काय आपण कुठे करूयात, काय करूयात? तर नंतर मग विचार केला, की आपण जिथे घडलं होतं, तिथे आपण 6-1 दिवस तरी तिथेच शूट करूयात. तर तिकडचे जे माणसं होती माझ्या गावचे, की मला हम्म. असं-असं आहे, की तिथेच मी शूट करू का? की काय प्रॉब्लेम तर होणार नाही ना? हम्म. तर ते बोलले, की "नाही, आम्ही तिथे असू. तुला वाटतंय ना इथे करायला पाहिजे." कारण की जे मी सांगतोय, शब्द रूपात सांगतोय, ते पडद्यावर पण दिसलं पाहिजे, की ह्या लोकांना तो वाइब आला पाहिजे. पाहिजे. तर ते तिथंच झालं पाहिजे, की जो मेन सिक्वेन्स आहे, क्लायमॅक्स जो फिल्मचा आहे, तो तिथेच झाला पाहिजे. तर त्यांची सगळ्यांची परमिशन घेऊन आम्ही 6 दिवस तिथे शूट केलं. मी सगळ्यांना एक आयडिया दिली होती, की आपण तिथे करतोय. पण कोणीच असं नाही बोललं. अरे, घाबरलं नाही. मला मी तिथे येऊन ऐकून घाबरलीये, कारण मला असं ते वाटतंय, की जिथे ती सत्य घटना हो. घडली आहे, तिथेच तुम्ही शूट हो. करताय. येस, सो येस. ते वाइब एक वेगळे काही जाणवले हो. की नाही? नाही, माझ्या कलाकार आणि क्रूसाठी मी खरंच थँक यू बोलतो, की एक तर ही गोष्ट आता मी पूर्ण सांगू शकत नाहीये, की बरोबर. हो, त्यातले हो. काहीतरी मी सांगेन आणि ते ट्विस्ट नाही गेलं पाहिजे, नाही कारण की गेलं ते पाहिजे. नाही, फिल्ममध्ये नाही. तुम्हाला राहिलं नक्कीच. पाहिजे. एक तर ही सुपरनॅचरल पॉवर असलेली एक फिल्म आहे. बरोबर. ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एक वेगळ्या दिसणार आहेत. तर ही जी माणसं आहेत ना, ह्यांनी विश्वास ठेवला. कारण सगळेच म्हणतात, की "तू नवीन कलाकार का घेतलेस?" तर मी असे कलाकार घेतले, की माझ्या व्हिजनवर त्यांचा विश्वास होता विश्वास होता. पूर्णपणे. नाही, मलाही येस, खूप येस. आवडलं, कारण आपल्याला लहानपणी गोष्टी ऐकायला आवडतात आणि हो. अशा काही वेगळ्या गोष्टी आजही आपल्याला असं हां. कोणी काही वेगळ्या गोष्टी सांगायला गेलं, मग त्या भूताच्या असो किंवा देवांच्या हां. असो किंवा परीकथा असो, आपण कनेक्ट होतो जास्ती. मी येस, तुमच्या येस. तिघांकडे वळेन, की तुम्हाला काही एक्सपिरियन्स त्या लोकेशन वरती काम करताना किंवा ओव्हरऑल मूव्हीमध्ये काम करताना काही एक्सपिरियन्स आहेत जे शेअर करावेसे वाटतात? अं, तसं सांगायला गेलं तर माझे प्रत्येक स्त्रीमध्ये एक 6-7 सेन्स असतो. बरोबर. माझं जे इंट्युएशन पॉवर आहे ते थोडंसं स्ट्राँग आहे, Right. असं मी मानते हं. आणि मला ते आहे पण. जेव्हा सचिनने सांगितलं, की आपल्याला रिअल लोकेशनमध्ये शूट करायचं आहे, आय वॉज एक्सायटेड, कारण याच्या आधी पण रिअल लोकेशनला मी शूट केलेलं आहे. पण हे जरा वेगळं होतं. आदिवासी पाड्यात आम्हाला जाऊन शूट करायचं होतं. पण आपण म्हणतो ना, कधी आपण एखाद्या हॉन्टेड किंवा ज्या ठिकाणी एनर्जी आहे, अशा बरोबर. ठिकाणी जेव्हा आपण जातो, तर ते आपलं विश असतं, की आपण तिथे जाऊन शूट करणं किंवा तिथे जाऊन काम करणं. बरोबर. पण त्या जागेची पण एनर्जी असते, की त्याने सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर मला असं खूप मोठ्या मनाने मला सांगायला आवडेल, की
जिथे जिथे आम्ही त्या गावात जिथे कुठे पण आम्ही शूट केलं, जंगलात, त्या गावात किंवा ज्या ज्या ठिकाणी केलेले, कोणासोबत काहीही वाईट घडलेलं नाहीये. कारण त्या जागेने, त्या एनर्जीने सुद्धा आम्हाला ऍक्सेप्ट केलं. कारण जे माझं घर दाखवलंय, माझं म्हणजे ती माझी लहान बहीण असते, जे माझं घर दाखवलंय, त्या घरात बऱ्याचशा अशा घटना घडतात, ज्या मी फिल्ममध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यात बऱ्याचशा ट्विस्ट आहेत आणि रिअलमध्ये पण तिथे काही काही घटना घडलेल्या आहेत. पण ते शूट करताना असं हॉन्टेड वाटायचं. पण असं काही खूप असं काहीतरी होतंय किंवा काहीतरी घडतंय असं कुठे काही घडलेलं नाहीये. इव्हन जंगलाचे जे सीन्स होते आमच्या, आम्ही जंगलात शूट करत होतो, तर तिथे पण एनर्जीज फील व्हायच्या. ओके. पण ॲज आय सेड, की असं काही कुणासोबत काही झालेलं नाहीये. 24 अवर्स ते लोकं शूट करत होते. फक्त 4-5 तास ते लोकं झोपत होते. फक्त मी एकटीच होते, जे की मला आराम मिळायचा ॲक्चुअली. कारण आमचे जे ॲक्टर्स आहेत, माझ्यासोबतचे जे विश्वास किंवा माझा जो जो फिल्ममध्ये माझ्या सोबत आहे, माझ्या अपोझिट आहे, तो पण डिरेक्शन टीममध्ये होता. त्यामुळे ही लोकं सगळीच कामं करायची आणि सकाळी घरातले सीन व्हायचे, तर रात्री जंगलातले सीन्स व्हायचे. त्यामुळे अख्खा तो राउंड सगळेच रोज फिरायचे. त्याच्यामुळे असं कुठे काय असं जाणवलं असं मला वाटत नाही ना, अख्ख्या म्हणजे शूटमध्ये काही काहीच तुम्हाला घडलेलं निगेटिव्ह नाहीये. काही वाईट तसं काहीच नाही घडलेलं झालं. नाहीये. फक्त वी आर ब्लेस्ड की त्या जागेने सुद्धा आम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आमच्या फिल्मला सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. छान. एक्झॅक्टली. मी तेच म्हणेन म्हणजे जे मला हो, हो, बोलायचं हो. होतं ते दीप्ती ऑलरेडी बोललेली आहे. कारण की काय ना, मुळात आमचा हेतू जो आहे तो प्रामाणिक होता. बरोबर. म्हणजे असं बऱ्याच आपण जे आत्ताचे सुपरनॅचरल वाले ज्या काही फिल्म हो, झालेल्या आहेत हो, हो. किंवा हे याच्या अगोदर आपण ऐकलंय की तिथे शूट करत असताना, आम्ही त्या मिलमध्ये हो, हो, शूट हो. करत असताना हे झालं, कॅमेरा पडला, लाईट पडली. काही तर अनुभव आले तसे. हां, तर कदाचित त्यांचा हेतू प्रामाणिक नसेल किंवा त्यांना ते कमर्शियल ॲस्पेक्टनी ते शूट करत असतील. पण मुळात आमचा हेतू प्रामाणिक होता आणि जे आम्हाला दाखवायचं होतं म्हणजे सत्य घटना घेऊन कमर्शियल टच देऊन आम्हाला ती गोष्ट दाखवणं गरजेचं होतं. कारण की पब्लिकला पण ते कळलं पाहिजे की अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत. घडत आहे. तर आपल्याला किती अलर्ट आणि किती आपण म्हणजे म्हणतात ना, डोळे उघडून या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे त्यांच्याकडे कानाडोळं न करता आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला भान असलं पाहिजे. आणि सेकंडली मी असं म्हणेन की आहे ना, जसं ती म्हणाली की प्रत्येक जागेची एक वाइब असते किंवा एनर्जी असते. तर मी आहे ना सचिन, तुला एक गंमत सांगतो. म्हणजे आम्ही ज्या ज्या लोकेशनवर शूट केलेलं आहे ना, तर मी स्वामी भक्त आहे. आणि 2 ते 3 वेळा असं झालेलं. आपण त्या ब्रिजवर बघ एक शूट करत होतो. तर त्या दिवशी ना असं आणि गुरुवार होता. आणि माझ्या अंगावर काटा आला. अजूनही मला आठवतं गुरुवारचा दिवस होता आणि मी आणि माझ्याबरोबर जो को ॲक्टर जो होता, जो हवालदाराचे कॅरेक्टर, आम्ही म्हणजे तो फील घेण्यासाठी आम्ही बाईकवरच फिरत होतो. हां. म्हणजे लोकेशनवर पण आम्ही बाईकवरच पोहोचलो. तर आहे ना म्हटलं यार, त्याला म्हटलं की "सूरज, आज गुरुवार आहे रे आणि आज स्वामींचा वार आहे. आज आज काहीतरी घडणार. आपला सीन आपण खूप छान होणार आहे आपला." हो. आणि यू वोंट बिलीव्ह, आम्ही जात असताना लेफ्ट साइडला घंटीचा आवाज आला टर्न दिशा आणि बघितलं स्वामींचं मंदिर होतं तिथे. सत्य आहे. काय म्हणावं? खूप सुंदर. आय एम नॉट लाईंग. माझ्या अंगावर काटा आलेला आहे. स्वामींचं मंदिर. म्हटलं सूरज, तो म्हणाला दादा तू बोललास आणि स्वामींचं दर्शन. स्वामींचा लगेच आम्ही बाईक तुला तो सीन पण सांगितला मी. मग आणि ही लोक वाट बघत होती. अरे या ना लवकर, काय किती वेळ किती वेळ. आम्ही गेलो, देवळात दर्शन घेतलं. स्वामींना म्हटलं की आउटडोर. आणि ते लोकेशन आपलं काहीतरी प्रचंड आउटस्कर्टला होतं आणि त्या दिवशी आम्ही रात्रभर त्या लोकेशनवरती शूट करणार होतो. नो व्हॅनिटी, नथिंग, काही नाही. आमच्या ज्या काही प्रोडक्शनच्या 4-5 गाड्या होत्या, 2-3 रिक्षा होत्या, तिथेच सगळं घडणार होतं. तर मग आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींना सांगितलं की खूप प्रामाणिकपणे आम्ही हा प्रयत्न अख्खा घाट घातलेला आहे. फक्त तुमची साथ हवी आहे बस. आणि स्वामींचा आशीर्वाद मिळाला. Absolutely. लोकेशन्सला साप सुद्धा दिसले हो. आम्हाला, पण कोणाला काहीही झालेलं नाही. मी तुम्हाला बोललो ना की हेतू प्रामाणिक असेल ना, तर काहीही म्हणजे अगदी ती एनर्जी जरी असेल ना, तीच आपल्याला मार्ग दाखवत असते प्रत्येक वेळेला. म्हणजे जी आपण निगेटिव्ह, पॉझिटिव्ह एनर्जी जी काय म्हणतो ना, तीच बरोबर. आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवत असते. इनफॅक्ट त्या दिवशी रात्री एक ॲप सगळ्यांनी घोस्ट हंटर म्हणून हां, तर ते त्या दिवशी आणि आय थिंक अमावस्येची रात्र होती. अमावस्येची रात्र आणि आहे ना फुल अंधार ग. हां, फक्त हां. त्या शूटिंगच्या लाईट्सचाच काय तो तो हे उजेड होता. असेल. बरोबर. आणि जी लोक आणि ती गावातली अनोळखी लोक पण जाताना वगैरे दिसायचे ना, असं वाटायचं की आपल्या टीम मधलेच आहे. अरे काय इथे करतोय? किंवा आपण जर असं थोडंसं म्हणजे कुठे वॉशरूम किंवा हां, हां, ह्याच्यासाठी लघुशंकेला गेलो,
तर ते गावातली लोकांचे सर कशाला इथे एवढ्या लांब, हा, जवळच हा, हे हा. करा. बरोबर. आणि मग नंतर त्यांनी ते ऍप डाउनलोड हा. केलं. अरे हे बघ तिकडे तुझ्या पाठीमागे 2 सावल्या दिसतायत. हे बघ तिथून एक काहीतरी चाललेलं दिसतंय. गाडीमध्ये कोणतरी बसलेलं आहे. हे असं कंप्लीट Complete रात्रभर मजा. आमचा हा गेम चालू होता. कोण घाबरलं त्यावेळेला सगळ्यात जास्ती? असं कोण होतं की जे या सगळ्या प्रँक मध्ये घाबरलं किंवा तुम्ही घाबरवलं त्याला जास्ती असं काही? दीप्ती, दीप्ती? तुला तू टार्गेट नव्हतीस ना सगळ्यांमध्ये? छान एक्सपिरियन्स म्हणजे हो. छान लोकेशन वरती सुद्धा तुम्ही चित्रपट करताना Correct. मजा केली. विश्वास, तुझा काही वेगळा एक्सपिरियन्स ह्या सगळ्यामध्ये? माझा असा वेगळा एक्सपिरियन्स म्हटल्यानंतर काही सांगता येणार नाही, कारण विषय असा आहे की मी स्वतः गावाकडचा. मला बरोबर, शेतामध्ये त्यामुळे राहण्याची सवय, शेतामध्ये झोपण्याची सवय. त्याच्यामुळे मला असं वेगळं काही वाटलं नाही शूट इझी करताना. होतं सगळं काही खूपच जंगल खूपच आणि इझी, खूपच इझी. फक्त जंगल. हा, जंगल फक्त नवीन जंगल. होतं. हा, म्हणजे हा विषय आहे की आमच्याकडे एकदम ठणठण गोपाल, एकदम वाळवंट आहे आणि इकडे आल्यानंतर जंगल. आणि हा, थोडी भीती होती की बाबा आम्ही रिअल लोकेशनला शूट करतोय आणि प्रचंड थंडी होती. आणि दुसरेमुळे खटाळपणा वगैरे करायचे, गोष्टचा जो प्रकार हा, होता तो हा, आम्ही हा. सगळ्यांनी केलेला. एक आणि कॅरेक्टर आहे आमच्या फिल्ममध्ये व्हायरल नावाचा, तो ओके. घोस्ट हा. हंटर. हो. तर आम्ही त्याला तो कॅरेक्टर दिसावा, हा, तो हा. घोस्ट हंटर आहे, त्याकडे इक्वायरमेंट दिलं हा, होतं की हा. त्याच्यात एक दिसतं, म्हणजे जसं Equipment मध्ये मध्ये, हा. गेम चालू होता की हा. पोकेमॉन हा, हा, शोधत हा. फिरायची मुलं. फिरायचं, तर बरोबर. तसं एक इक्वायरमेंट आहे की त्याच्यात तुम्हाला सोल दिसते की इथे कोण असेल, काय असेल, बरोबर. तर ते ब्लिंक करतं. ब्लिंक करते, तर ते yes. त्याला आम्ही दिलं होतं. आणि ट्रेलरमध्ये एक शॉट आहे की त्या एका झाडाच्या समोर हे 5 कॅरेक्टर्स उभे आहेत. त्यासाठी सगळं कॅमेरा क्रू खालती होता, कारण की लो अँगल शॉट घ्यायचा होता, वाईड पूर्ण हम्म, कॅनव्हास हम्म. दिसला पाहिजे. तर त्या कॅरेक्टर्सना फक्त आम्ही वरती ठेवलं होतं आणि आम्ही सगळे खाली उभे होतो. तर त्यांना लाईट्स लागेपर्यंत अर्धा 1 तासाचा गॅप होता. तर ह्यांना टाइमपास काय? हा. तर ते त्यांनी ऑन करून बघितलं. त्याला बोललो होतो ऑन नको करू, हे मध्ये ते आहे, ते कॉमेंट, ते आपण खोटं नाही आणलंय. बरोबर. ह्यांना काहीच नाही, मग बघूयात ना काय आहे काय का. आहे ते? हो, आणि त्यांनी काय ते करत गेले, ते की थोडे थोडे पुढे जाऊयात, बघूया इथे काय आहे का, आणि ते ब्लिंक व्हायला लागलं. तिथून आम्हाला फोन की अरे दादा लवकर शूट कर रे, इकडे खरंच काहीतरी आहे वाटतं. तर असं सगळं व्हायचं ते. खूप छान, मजा मस्त चालू आहे. मी ना थोडासा एक वेगळा प्रश्न घेते. जसं विश्वास मगाशी म्हणाला की तो इथपर्यंत ह्या चित्रपटापर्यंत पोहोचला सचिन चांदवडे त्याने कुठेतरी ते पाठवलं होतं आणि आलं होतं. पण दुःखद घटना मी म्हणेन की 23-25 वर्षाचा सचिन, आणि ही जे काही झाली न्यूज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला चित्रपट आहे हा त्याचा आणि पोस्टरमध्ये सुद्धा त्याचा फोटो आहे. काय वाटतं की नेमकं काय चुकलं असावं? म्हणजे कुठेतरी इंडस्ट्री प्रेशर इतकं आहे, मी विपुल तुम्हाला सुद्धा विचारेन, तुम्हाला खूप अनुभव आहे, की कुठेतरी इंडस्ट्री प्रेशर आहे किंवा तुम्ही जे नवीन कलाकार आहे त्यांना कुठेतरी सपोर्ट सिस्टीम तशी मिळत नाहीये. नेमकं काय चुकतंय असं वाटतंय? मला असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक काळ असतो. अशी गोष्ट नसते की भाई नशिबापेक्षा तुम्हाला जास्त मिळणार किंवा नशिबापेक्षा तुम्हाला कमी मिळणार. तुम्हाला ॲटलीस्ट तो वेळ येईपर्यंत, ती काळ येईपर्यंत तुम्हाला तग धरून राहावं लागतं इंडस्ट्रीमध्ये. सचिन एवढा लहान होता की 23 वर्षाचा म्हटल्यानंतर खूपच लहान. खूपच लहान. हो. आणि ते पण आहे, एक्सपेक्टेशन आपले खूप जास्त असतात. आज सोशल मीडिया आलेलं आहे. आपण दुसऱ्यांच्याही पोस्ट्स बघतो, यार हा तो करतोय, ही व्यक्ती हे करते, माझा मित्र हा करतोय. त्याच्यामुळे आपल्यालाही कुठे ना कुठे हेवा येतो की भाई मीही करायला हवं वगैरे, वगैरे. बट यस, म्हणजे माझं आता सचिन जवळपास 8 ते 9 वर्षांपासून मी सचिनला ओळखायचो. किती आणि चांगली मैत्री होती तुमच्या खूप चांगली दोघांची. मैत्रीण होती. मी हे म्हणेलच 100% आता म्हणेल की मला सचिनमुळेच हा चित्रपट मिळाला. सचिन म्हणजे रेफरन्स आपण म्हणतो ना, हो, हो. ते पण मॅटर करतं. बट यस, सचिन असायला हवा होता. आणि म्हणजे मी जनरली एक गोष्ट म्हणेल की मी त्याचे आभार मानायचे राहूनच गेलेत. आणि कुठेतरी म्हणजे मला मी दर मागच्याही इंटरव्ह्यूमध्ये असंच झालंय की मला त्याच्याविषयी बोलताना प्रचंड ऊर भरून येतो माझा. कारण मैत्री आणि तुमची. यस, आणि मला ज्या गोष्टी बोलायला हव्या त्या बोलताच येत नाही कॅमेरावर. मला माहिती नाही काय होतंय, बट लाईक आय कांट स्पीक अबाउट इट. येस. पण मी म्हणेन की चित्रपट त्याचा चालू होता, म्हणजे असंही नाही की काम नव्हतं, त्याच्याकडे काम आलं होतं, ते काम चालू आहे. तुमच्या सोबत सगळ्यांसोबत होता. तर काही आठवणी, चांगल्या आठवणी मी म्हणूया, आपण त्याचा विचार करूया. एकतर सचिन चांदवडे माझ्यासोबत 2016 पासून काम करतोय. पहिलं गाणं आम्ही व्हिडिओ बॅलेन्ससाठी केलं होतं. तेव्हापासून तो माझ्या टीममध्येच होता. मग त्याच्यानंतर मग सगळेच बॅक एंडची जी कामं असतील, की पोस्ट प्रोडक्शनमध्ये हातभार लावणं, डिरेक्शन टीममध्ये येणं, तर तो माझ्यासोबतच होता. आणि त्याची एक नेहमी तक्रार असायची की दादा सगळ्यांचं काम चालू आहे, सगळे वेब सीरीज करतायत,
फिल्म्स करतायत, मला पण काहीतरी मिळू देत नाही हे ते. म्हटलं तुला वेळ आली की मिळणार, तू घाई करू नकोस. आणि जेव्हा ही फिल्म लिहिली गेली तेव्हा मी सांगितलं नव्हतं की त्याच्यासाठी मी कॅरेक्टर लिहितोय. आणि जेव्हा ते लिहिलं कॅरेक्टर आणि त्याला बोलवलं की ही स्क्रिप्ट वाच, आणि त्याने वाचली पूर्ण आणि बोललं की दादा मस्त वाटतंय, तर तुला कोणता कॅरेक्टर करावासा वाटेल? मी त्याला विचारलं. तुला अरे सोमा कॅरेक्टर खूप भारी वाटतंय मला, हा कॅरेक्टर करायला आवडेल. बोललं तो तुझ्यासाठीच आहे, तूच कर तर. आणि जे काय त्याचं रिॲक्शन होते की तो म्हणजे जळगाववरून आला होता थकून, आणि त्याचं जे सगळं थकवा असेल तो थकवा सगळा असेल तो निघून गेला आणि निघून तो तयारीला लागला की मी हे गाजवणारे कॅरेक्टर. हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा त्याने तो ट्रेलर पाहिला होता आणि तेव्हाच तो बोलत होता की नाही, ही फिल्म आली की मला माझ्याकडे खूप कामं येणार आहेत, हे ते. आणि तो खूप एक्सायटेड होता. आणि तेच आता आठवतंय आम्हाला की त्याचं जे शेवटचा कॉल पण होता की आपण ही फिल्म खूप प्रमोट करूयात. मी पुण्यात खूप हे करणार आहे प्रमोशन वगैरे. आणि त्याचं असं एक्साइटमेंट, आता आम्ही जेव्हा पण प्रमोशनला फिरतोय ना, तर असं वाटतं की तो आमच्या सोबतच आहे. सोबतच आहे. तर आम्ही ते एक पॉझिटिव्हलीच त्याला पुढे घेऊन जातो की तो आहेच आमच्यासोबत, असंच आम्ही फील करतोय. आय थिंक एनर्जी येस. आपण म्हणतो ती एनर्जी येस, त्याची येस. हो, हो. तुमच्यासोबत आहे. येस, की तू आहेच. काय सांगशील सचिनच्या काही आठवणी छान? मी सचिनच्या आठवणी डेफिनेटली सांगेन, पण त्याच्या आधी मला एक सांगायचं आहे, की जेव्हा आपण डिसाईड करतो, की मला अभिनय करायचा आहे किंवा ॲक्टर बनायचं आहे, तर हे लाईफटाईम प्रोसेस आहे. हे बाकीच्या कामासारखं नाही आहे, बाकीच्या बिझनेससारखं किंवा कामासारखं नाही, की एक केलं की तुम्हाला लगेच प्रमोशन मिळेल, बिझनेस स्टार्ट केला की अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये येतील. इथे एक प्रोजेक्ट केला, एक एक फिल्म मिळेपर्यंतच, पहिली फिल्म किंवा पहिलं जे पण काही काम आहे ते मिळेपर्यंतच त्याच्या मागे प्रचंड स्ट्रगल असतो. पण ते मिळाल्यानंतरही जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टचा जेव्हा विचार करण्याचा, तर ती जी सुरुवात आहे ती परत शून्यापासून सुरुवात आहे. आणि असंच तिसरं, चौथं, पाचवं तुम्ही एका ठराविक लेव्हलला जरी पोहोचलात, तरी तो स्ट्रगल संपत नाही. तिथे काहीतरी वेगळ्या लेव्हलला स्ट्रगल सुरू होतो. तर मला असं वाटतं, की एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधीच मेंटली इतकं प्रिपेअर असलं पाहिजे ना माणसाने, की हे इतकं ईझी नाहीये. ज्यांना खूप पटकन ईझी फेम मिळतं, त्यांचं स्ट्रगल एका वेगळ्या लेव्हलला सुरू होतो. त्यानंतरचं जे स्ट्रगल असतं ते वेगळं असतं. पण ज्यांना नंतर जो फेम आहे तो मिळणार असेल, तर त्याच्या आधी जे काय करायचंय ते म्हणतात ना, तावून सुलाखून तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडायचंय. तर तो प्रोसेस प्रचंड मेंटली तुम्हाला स्ट्राँग ठेवणारा असला पाहिजे. त्यामुळे अ, मला मला खूप वाईट वाटतं, की आपल्याकडे स्ट्रगल म्हणजे मला ऑन स्क्रीन काही गोष्टी मला बोलायच्या नाहीयेत. त्यामुळे मला समजत नाही, की ते शब्द आता मी कसं शोधू? गिव्हअप पण लवकर ठीक आहे. नाही केलं पाहिजे. गिव्ह तर डेफिनेटली केलंच नाही पाहिजे. कारण यायच्या आधीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही प्रोसेस असं नाहीये आणि आत्ताचं असं आहे, की आता सगळेच जे जी मुलं आहेत ती कंपॅरिझन करतात. कंपॅरिझनमध्ये जातात, की ह्याला पटकन मिळालेलं आहे तर मला का नाहीये? की ह्याच्याकडे इतकं आहे तर माझ्याकडे का नाहीये? हे जे कॉम्पिटिशन आहे किंवा कंपॅरिझन आहे ते माणसाला आतून खातं. हे असं नाहीये. लाईफमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काहीतरी देवाने लिहून ठेवलेलं आहे. या गोष्टीवरती माझं फर्म बिलीफ आहे. कारण तुम्हाला जर फर्स्ट फेजमध्ये जर त्या गोष्टी नाही मिळाल्या, तर आयुष्याच्या शेवटच्या फेजमध्ये किंवा सेकंड फेजमध्ये त्या गोष्टी तुम्हाला मिळतातच मिळतात. कारण जर तुम्हाला अस्तित्वात आणलेलं आहे, देवाने या पृथ्वी तलावरती आणलेलं आहे, त्याने पण काहीतरी विचार केलाच असणार ना. तुम्हाला जर ह्या फील्डमध्ये जर देव घेऊन जातोय, तर त्याने काहीतरी विचार केलेलाच आहे, की याला आधी मी इतकं स्ट्रगल किंवा इतका संघर्ष देणार आहे आणि त्याच्यानंतर मी याला देणार आहे. पण मग कुठेतरी सपोर्ट सिस्टम मिळत नाही का? जे हो, नवीन कलाकार आहे हां, त्याच्यावर त्याच्यावरती मला विचारावंसं वाटेल. तेच आता एवढी वर्ष सचिन ह्या अगोदर पण काम करत होता. म्हणजे हं. त्याचं चालत होतं म्युझिक व्हिडिओ हो. करणं, हे ढोल सगळं. ताशा पथक तर होतं तेवढा त्यानंतर. तर त्याचं ते रीच मिळतच नव्हता या सपोर्ट मिळत नव्हता. आणि तो जेव्हा गेला, तेव्हा सगळ्या इंडस्ट्रीने त्याचे फोटोज टाकणं, हे करणं, म्हणजे जे त्याला अ, मरण्याअगोदर म्हणजे जिवंतपणी हवं होतं हवं फेम, होतं. तर ते तेव्हा मिळालंच नाही. आणि तो गेल्यानंतर सगळ्यांनी म्हणजे बॉलिवूडपासून सगळ्यांनी टाकलं होतं. फिल्मफेअरपासून सगळ्यांनी टाकलं. तर तेव्हा एक खटकली, की यार जिवंत असताना कलाकारांना तो सपोर्ट मिळाला पाहिजे. तो नंतर मिळतो. तर तो अगोदर मिळाला पाहिजे. तर ह्या गोष्टी घडणार पण नाहीत. तो मानसिक या दृष्ट्या तो खंबीर राहील आर्टिस्ट. बरोबर. त्यासाठी दोन्ही साइडनी पण केलं पाहिजे, की इंडिव्हिज्युअली पण आपण स्ट्राँग राहिलं पाहिजे आणि इंडस्ट्रीनी पण तो चांगलं काम करत असेल तर
त्याच्या एक मेसेज तर करा, की यार तो क्रेडिट किंवा थोडंसं क्रेडिट द्या. अप्रिशिएशन आपण हां, तर म्हणतो. ते असलं पाहिजे, की आपल्या ह्याच्यात थोडं ते कमी आहे, की आपण निगेटिव्ह जास्त लवकर रिएक्ट करतो आणि पॉझिटिव्ह काय असेल तर त्याच्यावर कोण रिएक्टच करत नाही. हा इग्नोर करून टाकतो. मी विपुलजी तुम्हाला विचारायचं खरं तर तुमचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. एक्झॅक्टली. मी म्हणजे थोडंसं प्रोलॉंग हो, होईल हो. हे कॉन्व्हर्सेशन, Yes. कारण की सुशांत सिंग ज्या वेळेला गेला होता, म्हणजे सुशांत सिंगची जेव्हा न्यूज आली होती ना, तेव्हा मी एक पोस्ट टाकली होती FB वरती, जी नंतर खूप व्हायरल झाली, की ना तो गेल्यानंतर सगळ्या म्हणजे माणूस आत्महत्या करून जातो, सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण आहे ना, त्याला सपोर्ट पण तितकाच गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं तर घरच्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे घरच्यांनी पण आहे ना, म्हणजे कुठेतरी आता आहेस ना तू या फील्डमध्ये. म्हणजे मला माझ्या वडिलांचे अजूनही शब्द आठवतात. म्हणजे अजूनही बोलतात मला, की "आता उतरलायस ना या क्षेत्रात, तर मग अजून कर. मग तू हे कर, तू व्यायाम केला पाहिजेस, तू वाचलं पाहिजेस, तू अमुक गोष्टी केल्या पाहिजेस." आता म्हणजे ह्या पद्धतीचं, म्हणजे जे वडील माझे सुरुवातीला या क्षेत्रात येण्याआधी विरोधच होता त्यांचा. कारण की मी इंजिनिअर आहे, IT इंजिनिअर आहे. तर आता फॅमिलीचा एक अशा पद्धतीचा कल आहे, की आता उतरलायस ना, तर मग फुल फ्लेज त्या ह्याच्यामध्ये म्हणजे फोकस राहा. आपण जसं बैलाला किंवा घोड्याला आपण जसं एक एक हे करतो ना, की बरोबर. त्याला फक्त ते ध्येयच दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्याच्यानंतर लॉकडाऊनची गोष्ट तुला सांगतो, की ना मी गिव्ह केलं होतं. आय वॉज लाइक अबाउट टू लीव्ह दिस इंडस्ट्री. मला नाही करायचं. कारण की तेव्हा जस्ट माझ्या मुलाचा जन्म झालेला होता आणि आपल्याकडे काही मार्ग नाही ना. नाही, नाही. बरोबर. पण बॅकअप प्लॅन होता माझ्याकडे. मी इंजिनिअर होतो. हो. म्हणून मी प्रत्येकाला, इनफॅक्ट मी सचिनला सुद्धा सांगितलं होतं. जेव्हा अगदी पिल्लू असल्यापासून तो माझ्याशी बोलतोय, म्हणजे 10वीला वगैरे होता. हां, हां. तेव्हापासून तो कनेक्टेड आहे मला Facebookवरती. मी तेव्हा त्याला एकच, म्हणजे त्याने जेव्हा मला अप्रोच केलं होतं, मी त्याला एकच सांगितलं, "तुझं शिक्षण काय?" "दादा मी आत्ताशी 11वीला जाईल." म्हटलं, "पहिलं आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं." म्हणून आर्टिस्ट किंवा कुणीही असू देत, बॅकअप प्लॅन बी रेडीचं पाहिजे तुमचं. त्याच्याशिवाय तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नाही सर्व्हाइव्ह करू शकत. कारण की कसं आहे, तुमची डिग्री आहे ना, किंवा तुमचं जे शिक्षण आहे ना, तो एक तुम्हाला आहे ना, तुम्हाला स्टँड करतं. फर्मली स्टँड करायला शिकवतं. तुमचं शिक्षण तुमच्या पाठीशी असेल ना, तुम्ही कुठेही, मग उद्या कुठलेही, अगदी आपल्याला असं वाटतं ना, की शिक्षण कमी असलेला माणूस जेव्हा आपल्याला समोरून काहीतरी बोलत असतो ना, तेव्हा आपल्याला म्हणजे ठीक आहे, जाऊ दे. कमी कमी शिकलेला आहे म्हणून तो बोलतोय. आपलं शिक्षण आपल्याला काम डाऊन करायला शिकवतं. आपल्याला म्हणजे म्हणतात ना, की एक फर्म राहायला शिकवतं. तर तो प्लॅन बी असणं तयार खूप आहे. गरजेचं आहे. आणि दुसरी म्हणजे तुला खरं सांगू, जेव्हा मी गिव्ह करायचं ठरवलेलं होतं, की नाही आता मला नाही, मी इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात केली होती. हं, हं. सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. पण एक बोलतात ना, की एकदा चेहऱ्याला मेकअप लावला, की तो आजन्म राहतोच. तो नाही बरोबर, उतरत बरोबर. कलाकाराचा. आणि देन दिस वेब सीरीज हॅपन्ड आणि मग त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीनी सिरियसली घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कधी 35शी नंतर. नंतर. पण तोपर्यंतचा जो स्ट्रगल एक्झॅक्टली. पिरियड होता तोपर्यंत तो तोपर्यंत पेशन्स लेव्हल तग धरणं तग धरणं. खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी स्टेकवर असतात गं. बरोबर. आपली फॅमिली स्टेकवर असते, आपलं करियर स्टेकवर असतं, सगळ्या गोष्टी. म्हणून म्हणजे म्हणतात ना, की मी पण त्या मोमेंटला मी एक अश्युरन्स दिलं होतं माझ्या वाईफला, की हे बघ, मी आता जर तर बद्दल नाही बोलत आहे. जर हे झालं तर तसं करेन, हं, किंवा हं. तर असं होईल. नाही. ही वेब सीरीज रिलीज झाली आणि जर मला ते त्यातलं कॅरेक्टर जर माझं क्लिक झालं, कारण की मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, की तुम्ही छान काम खूप चांगलं करून घेतात. हो, हो. एडिटेबलवरती काय, सगळं एडिटेबलचा गेम आहे. बरोबर. तिथे काय होतं काही सांगू शकत नाही. असं माझ्या बाबतीत खूपदा झालेलं आहे. अगदी माझं काम कट करण्यापासून ते अगदी माझ्या आवाजाला दुसऱ्याचा आवाज देण्यापासून, आपण नाही का आपलं बोलणं झालं होतं. डबिंग आर्टिस्ट बोलवून हे करण्यापासून. तर ह्या गोष्टी घडतात. हे सगळं मानहानी तुम्हाला आहे ना, फेस करून यावंच लागतं. आणि हे जेव्हा तुम्ही ज्या दिवशी म्हणजे म्हणतात ना, की असं आपल्याला दिसताना समोरून तो हो, हो, हो. खूप एक ॲक्टर, अरे काय जबरदस्त असेल. हो. पण पाठीमागे किती काय-काय आपल्याला आहे ना, जखमा आहेत ना, हे आपल्यालाच माहिती असतं फक्त. आपण फक्त फ्रंटचा विचार करतो. तर देन दॅट वेब सीरीज हॅपन आणि मग ठरवलं, की मग लोकांनी कामं ॲप्रिशिएट केली. मग इंडस्ट्रीचे फोन यायला लागले, की मग आपण हे करूयात, हे आहे कॅरेक्टर, करशील का? मग नंतर कुठेतरी बायकोला तो ॲश्युरन्स मिळाला, की नाही, ठीक आहे, नाही तू ह्याच्यासाठीच बनलाय, तू हेच कर म्हणून. तर मग दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, की सगळ्या यंग जनरेशन्सला जे आत्ताचे आहेत ना, हो. मी त्यांना एकच सांगेन, प्लॅन बी रेडी ठेवा.
बॅकअप म्हणजे तुमचं शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या फॅमिलीला आहे ना तुम्ही तयार करून ठेवा तसं, की मी हे करणार आहे आणि मे बी कदाचित बहिणीच्या लग्नाला मी पैसे देऊ नाही शकणार किंवा मी म्हणजे उद्या माझं शूट असेल बहिणीच्या लग्नाच्या दिवशी, तर ते ॲक्सेप्ट करा की माझं पोरगं शूटला गेलेलं आहे, नाही आलेलं आहे. आपलं काय होतं, मराठी आर्टिस्ट लोकांचा तोच प्रॉब्लेम असतो. आपल्या इथनं इव्हेंट्स खूप असतात, हो 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 लग्न बारसं म्हणजे आपल्याला सगळीकडे जावं लागतं. पण हीच नॉर्थ मधली आलेली मुलं जी आता इथे तग धरून आहेत ना, ते फोकस्ड आहेत. त्यांना फक्त कॅमेरा दिसतो, त्यांना फक्त आरामनगर दिसतं, त्यांना फक्त ऑडिशन्स दिसतात, त्यांना फक्त हेच दिसतं. पण आपलं काय, आपली घडवणूकच अशी झालेली आहे ना मराठी कल्चरमध्ये असल्यामुळे, की आपल्याला अरे नाही नाही त्या मावशीच्या मुलाचं बारसं आहे, गेलं पाहिजे. प्रायोरिटी आपण हा, तिथे पण ते देतो. आपल्याला फॅमिली. ज्या दिवशी आपण फर्म राहणार नाही, मी येणार आहे, मला नाही यायचंय, मला नाही कुणाच्या लग्नाला नाही जायचं किंवा काय, लग्नाला गेल्यानंतर पण काय काय मग, काय मग सुपरस्टार कुठपर्यंत आला स्ट्रगल, अरे काय बच्चन बरोबर काम केलं की नाही, हे टोमणे मारणारे सुद्धा आपलीच लोक असतात. सो बेटर आहे की मी म्हणेन, मी अवॉइड केलं. मी गेली 10 वर्ष मी कुठलंच फंक्शन, घरातलं फॅमिली फंक्शन अगदीच इम्पॉर्टंट असेल तर मी नाही अटेंड करत. अनटिल अँड अनलेस जोपर्यंत म्हणजे म्हणतात ना की हे टोमण्या मारणारी लोकांचे तोंडातून आपल्याबद्दल कौतुक निघत नाही तोपर्यंत मी ठरवलं की नाही. पण अजूनही आहे, अजूनही लोक भेटणारी असतात की जे नेगेटिव्ह पण बोलतात. पण या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड. म्हणजे ना एक कमांडो सारखं ना ट्रेनिंग घेऊनच यावं लागतं इंडस्ट्रीमध्ये. मुश्किल वक्त कमांडो सक्त असं आपण म्हणतो ना, किंवा मग हारेंगे तो और भी लढेंगे, हे हा माइंडसेट ठेवून इथे काम केलं तर खूप स्ट्रॉंग माइंडसेट लागतो. प्रचंड पॉझिटिव्हिटी, खूप स्ट्रॉंग माइंडसेट. मला कुठल्या गोष्टी तारलं तुला सांगू, हम्म. नवाजुद्दीनचा ना एक इंटरव्ह्यू होता जुना. त्याच्यामध्ये ना त्यांनी सांगितलं होतं की ना तो पण असं गिव्हअप करण्यात, त्यांनी तर NSD बिनएसडी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि ही वॉज अबाउट टू, त्यांनी तो त्याच्या आईशी रोज बोलायचं. तर तो त्याच्या आईला बोलला होता की लगता है मेरी यहाँ पे कुछ जगह नहीं है, कोई मुझे काम नहीं दे रहा है माँ, मतलब मैं सोच रहा हूँ की छोड़ के आने के लिए. तर त्याची आई त्याला म्हणत होती की अरे बेटा, रास्ते पर पड़े हुए कचरे की भी जगह बदलती है, तू तो फिर भी इंसान है. आय वॉज लाईक की मी ते ऐकलं, मी तुला खरं सांगू, ह्या एका लाईनवर मी आजपर्यंत तग धरून आहे की कधीतरी आहे ना माझं म्हणजे म्हणतात ना माझी सुद्धा जागा बदलेल, कधी सुद्धा मला सुद्धा रेकग्नेशन मिळेल, ॲप्रिसिएशन मिळेल. ह्या एका गोष्टीवर मी अजूनही तग धरून आहे. दॅट्स इट. तर ह्या सगळ्यांनी केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. वळूया आपला मेन जो टॉपिक आहे हा चित्रपट असुरवन. 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. एक रॅपिड फायर घेणार आहे, पण त्याच्या आधी शेवटचा प्रश्न मी विचारेन की का चित्रपट हा बघावा प्रेक्षकांनी किंवा तुमच्या फॅन्सनी, तर त्यांच्यासाठी काय सांगायचं असेल तर काय सांगाल? हां, मराठी प्रेक्षकांची नेहमीच एक खंत असते, की वेगळे विषय येत नाहीत, वेगळं प्रेझेंटेशन येत नाहीये. तर आम्ही घेऊन आलोय एक वेगळा प्रयत्न. एक वेगळं संस्कृती, वेगळे रंग तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत आणि ही थिएटरसाठी बनवलेली फिल्म आहे. सो थिएटरमध्येच तुम्ही बघायला पाहिजे. तर ही सगळ्यांना विनंती आहे मराठी प्रेक्षकांना, की तुम्ही ही थिएटरमध्येच बघा. तुम्हाला 2 तास हे मनोरंजन करत एक वेगळ्याच जगात घेऊन जाणार आहे असुरवन. माझ्या ऑडियन्सनी का बघावं, कारण मी स्वतः त्याच्यामध्ये Very दुसरी good. गोष्ट ही की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आता हा विषय आपण सांगितला नाही अगोदर, बट ज्या ठिकाणी म्हणजे आपण इकडे तुमच्याकडे याला रवाळ म्हणतो, पण आमच्याकडेही हा प्रकार होतो, त्याला आम्ही सोंग म्हणतो. Okay. तसे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर ही ॲक्च्युली सगळ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे ही प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघायलाच हवी, अशी मी सगळ्यांना विनंती करेल 5 डिसेंबरला. अतिशय टाईट असा स्क्रीन प्ले आहे याचा. एकदम वेगळी स्टोरी. वारली समाज याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डोंगर माऊली, डोंगर देव तुम्हाला बघायला मिळेल. प्लस प्रत्येक 4 ते 5 सीन नंतर एक वेगळा ट्विस्ट आहे या चित्रपटात. आणि ऑब्व्हियसली माझा जो रोल आहे तो मी आत्तापर्यंत करत असलेल्या रोलपैकी आत्तापर्यंत जे काही मी प्ले केलेलं आहे त्याच्यापेक्षा प्रचंड वेगळा आहे. एक हिरोइझम आहे माझ्या कॅरेक्टरला या चित्रपटात. आणि शेवटी जाऊन चित्रपटाच्या शेवटी मी प्रचंड वेगळ्या पद्धतीनं चेंज होणार आहे आणि तेच तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज असणार आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला
चित्रपटगृहात जाऊनच तुम्ही चित्रपट बघा. कारण बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा एक वेगळंच असणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला वारली संस्कृती बघायला मिळेल. ही फिल्म आम्हाला आत्ताच याच्यावरती बुक माय शोवरती 4,500 लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. सो 4.5 लाख व्हावेत आणि तुम्ही एवढ्या लोकांनी इंटरेस्ट दाखवावा, कारण की सगळ्यात आधी ही फिल्म खूप प्रामाणिकपणे बनवलेली आहे. म्हणजे कुठेच असं म्हणजे आणि याच्यामध्ये आम्ही कुणीही आपले सगळे इगो बिगो जे काही असतील, मुळात नाही आहेत इगो, पण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त फिल्म ह्या एका गोष्टीने झपाटून, कारण की हा आमचा म्होरक्या आहे आणि हा फिर रस्त्या म्हणण्यापेक्षा हा आमचा हमरस्त्या आहे आणि ह्यानेच आम्हाला त्या मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे जल जंगल आणि जमिनीचं संवर्धन कसं करावं हे तुम्हाला असुरवन शिकवणार आहे. जंगलावर प्रेम कसं करावं हे तुम्हाला असुरवन शिकवणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला खरंच जंगल वाचवणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला असुरवन शिकवणार आहे. तर ॲटलिस्ट आपल्याला येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी किंवा कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, आत्तापासूनच सगळं आपण अलर्ट राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी असुरवन नक्की बघितलं पाहिजे. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र या आपल्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.